नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हरीश लातूरकर आपल्या सर्वांचे या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण 8वी स्कॉलरशिप व NMMS यांचा हा रेकॉर्डिंग क्लास पाहत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हा रेकॉर्डिंग क्लास झूम क्लासद्वारे घेतलेला आहे. आपले यूट्यूब लाईव्ह क्लास हे 15 जूनपासून यूट्यूब लाईव्ह सुरू होणार आहेत. आपले यूट्यूब लाईव्ह क्लास हे विनामूल्य असणार आहेत, परंतु ज्यांना झूम मीटिंगवर जॉईन व्हायचं आहे, ज्यांना झूम मीटिंगवर क्लास करायचा आहे, त्यांच्यासाठी आपण खर्च म्हणून एक माफक फी घेत आहोत. जर तुम्हाला झूम मीटिंग जॉईन करायची असेल तर समोर जी स्क्रीन येणार आहे शिकवताना, त्या स्क्रीनवर खालच्या बाजूला जो मोबाईल नंबर दिला आहे, त्या मोबाईल नंबरवर तुमच्या आईवडिलांना तुम्ही कॉल करायला सांगू शकता. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब लाईव्हचं नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त व्हावं यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन दाबून ठेवा, म्हणजे ज्या वेळेस मी व्हिडिओ अपलोड करीन किंवा ज्या वेळेस मी यूट्यूब लाईव्ह येईन त्यावेळेस तुम्हाला तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन प्राप्त होईल. विद्यार्थी मित्रांनो, माझं टीचिंग तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या वर्गमित्रांपर्यंत शेअर करा. ठीक आहे, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लक्षात ठेवा, एकच ध्यास NMMS व 8वी शिष्यवृत्ती, एकच ध्यास NMMS व 8वी शिष्यवृत्ती प्राप्त करणे हा आपला एकच ध्यास असणार आहे. त्यामुळं त्या ध्येयाप्रत जाणीव ठेवून सर्वांनी कामाला लागा. चला तर विद्यार्थी मित्रांनो, पाहूया आपण आजचा क्लास. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पाहूया सरासरी. सरासरी या घटकातील आपण नवनीत स्वाध्याय आज आपण पाहणार आहोत. आज आपण सरासरी या घटकातील नवनीत स्वाध्याय पाहणार आहोत. त्यातील क्रमवार प्रश्न, स्वाध्यायामध्ये क्रमवार प्रश्न आपण पाहणार आहोत. पहिला प्रश्न स्क्रीनवर आलेला आहे. नवनीत स्वाध्याय मधील पहिला प्रश्न. पहिला प्रश्न काय आहे ते मनातल्या मनात वाचून घ्या. 1 ते 50 या क्रमागत नैसर्गिक संख्यांची सरासरी क्रमवार 1 ते 25 संख्यांच्या सरासरीपेक्षा किती जास्त आहे. ठीक आहे, आता लक्षात घ्या, तुम्हाला बऱ्याच प्रश्नामध्ये क्रमवार संख्यांची सरासरी विचारतील. तर क्रमवार संख्येची सरासरी काय? कोणत्या स्वाध्यायामधलं? 8वी स्कॉलरशिप. सर, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2. बरोबर आहे. हा बघा, क्रमवार कोणत्याही क्रमवार संख्येची सरासरी कशी काढायची, लक्ष इकडे द्या. कोणत्याही क्रमवार संख्येची सरासरी कशी काढायची? 1 ते 50 पर्यंतच्या क्रमवार संख्या, 1 ते 50 पर्यंतच्या क्रमवार संख्या यांची सरासरी कशी काढायची, लक्ष द्या. हा बरोबर, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2. ठीक आहे, कोणत्याही क्रमवार संख्येची सरासरी याच सूत्रानं काढायची. 1 ते 50 क्रमवार संख्येत म्हणजे 50 न भागतो असं म्हणायचं नाहीये. हे जे सूत्र आहे, हे शॉर्टकट सूत्र, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आता मला सांगा, पहिली संख्या कोणती रे? 1 ते 50 मध्ये 1 आहे. ठीक आहे, शेवटची संख्या कोणती आहे? 50 आहे. 1 + 50 भागिले 2. 50 अधिक 1 किती झाले? 50 अधिक 1 51. 51 भागिले 2. 51 भागिले 2 केलं, उत्तर काय येतंय? 25.5. 25.5. समजलं इथपर्यंत सगळ्यांना? हो सर. हा, हो सर. आता बघा. हो सर. हा, आता पहा, 1 ते 25 क्रमवार संख्यांची सरासरी. 1 ते 25 क्रमवार संख्येची सरासरी. एक ते 25 क्रमवार समसंख्यांची सरासरी. हा, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2. पहिली संख्या काय आहे सांगा? 1 ते 25 मध्ये 1 आहे. शेवटची संख्या काय आहे? 25 आहे. 1 ते 25 भागिले 2. ठीक आहे, 25 अधिक 1 26. 26 भागिले 2 काय आलं? 13. काय विचारले?
तर 1 ते 50 या क्रमागत नैसर्गिक संख्यांची सरासरी क्रमवार 1 ते 25 संख्यांच्या सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे विचारलं. कितीने जास्त आहे म्हणजे याचा अर्थ फरक विचारला. सर आवाज नाहीये. हा, येईल आवाज येईल. कितीने जास्त आहे याचा अर्थ काय विचारलाय तुम्हाला, फरक विचारलेला आहे. ठीक आहे, म्हणजे फरक म्हणजे काय करायचंय, फरक काढण्यासाठी काय करायचं, वजाबाकी करायचंय. सर 12.5. बर, हो सर 25.5 वजा 13. हो सर 12. काय ते 12.5. पर्याय क्रमांक 2. हा प्रश्न 8वी स्कॉलरशिप परीक्षेला 2017 साली विचारलेला प्रश्न आहे. ठीक आहे, तुम्हाला अशा प्रकारचे भरपूर प्रश्न विचारले जातील क्रमवार सरासरीचे, त्यावेळेस हे सूत्र लक्षात ठेवा. ओके, येतं लक्षामध्ये? सर्वांना समजतं हे उदाहरण? हो सर. नेक्स्ट एक्झाम्पल कडे जाऊया आपण. नेक्स्ट एक्झाम्पल स्क्रीनवर घेतोय मी. सर 1 मिनिट थांबा, लिहून घ्यायचं. हा, क्लास रेकॉर्डिंग करतोय, रेकॉर्डिंग क्लासमध्ये पाहून घ्या. ठीक आहे, हा तुम्ही घ्यायचं राहिलं असेल तर. दुसरं एक्झाम्पल मी टाईप केलं नाहीये, ते मी लिहिणार आहे. दुसरं एक्झाम्पल पाहूया. सरासरी नवनीत स्वाध्याय 12, सरासरी नवनीत स्वाध्याय 12 मधलं दुसरं एक्झाम्पल. ठीक आहे, हा काय आहे, 8.3/5, 8.3/5, 9.703, 7.803 व 13.705 या संख्यांची सरासरी काढायची. या संख्येचे काय करायचे, सरासरी काढायचे. ओके, इथपर्यंत कोणा काही अडचण नसणार आहे. मग आता सरासरी म्हणजे काय? ठीक आहे, सरासरी म्हणजे काय, तर दिलेल्या संख्यांची बेरीज भागिले त्या संख्यांची एकूण संख्या. ठीक आहे, किती संख्या आहेत दिलेल्या संख्येची बेरीज. पहिल्यांदा आपण हे जे पूर्णांक अपूर्णांक जे आहेत, हे जे पूर्णांक अपूर्णांक आहेत ते आपण काय करूया, अपूर्णांकात, व्यवहारी अपूर्णांकात कन्वर्ट करूया. हा, रणजित सोनवणे, कॅमेरा खूप हालतो तुझा. हा बघा, 8.3/5 याला मी पूर्णांकयुक्त अपूर्णांकात कन्वर्ट करतोय. कसं करणार, 8 × 5 + 3 / 5. 8 पंचे 40, 40 + 3 / 5. 40 आणि 3 43, 43/5. ओके, आता मी पहिल्यांदा डिटेल लिहिले, आता मी तोंडी करणार आहे. आता प्रत्येक स्टेप मी लिहिणार नाहीये, मी तोंडी करणार आहे. ठीक आहे, तुम्हाला स्टेप कळालेत काय स्टेप आहेत ते. 9.703, 9.703 तोंडी करूया. 9×3 = 27, 9×3 ह्या 9 आणि 3चा गुणाकार, 9×3 = 27. 27 मध्ये 7 मिळवले, 27 मध्ये 7 मिळवले, झाले 34, छेदामध्ये 3. वरची स्टेप वापरा, उत्तर तेच येते. ठीक आहे, त्यानंतर 7.803 याच पद्धतीनं 29/3. 7×3 = 21, 21 + 8 29/3. 29/3. ठीक आहे, त्यानंतर 13/5. 72/5. हा, 13×5 = 65, 65 + 7 72, 72/5. ठीक आहे, आता ह्या ज्या पूर्णांक अपूर्णांक आहेत याला मी व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर केले. आता सरासरीचा फॉर्म्युला काय आहे, तर सरासरी म्हणजे या सर्व संख्यांची बेरीज. हा, कोणती संख्या आहे, तर 43+5 + 34/3 + 29/3 + 72/5. ठीक आहे, ह्या एकूण किती संख्या आहेत रे, 4 संख्या आहेत, म्हणून भागिले 4. इथपर्यंत समजतंय? हा, माना हलवा, तुमच्या माना दिसते मला. आता बघा, मी काय करतोय, तो ऍडजस्टमेंट करतोय. मी काय करतोय, छेदस्थानी 5 असलेले अपूर्णांक बाजूबाजूला घेतोय आणि छेदस्थानी 3 असलेले अपूर्णांक बाजूबाजूला घेतोय. काहीच केलं नाही, फक्त मी काय केले, छेदस्थानी 5 असलेले अपूर्णांक बाजूबाजूला घेतलेत आणि छेदस्थानी 3 अंक असलेले अपूर्णांक बाजूबाजूला घेतलेत. छेदस्थानी 4 आहे. ओके, आता बघा, याच्या पुढलं इथं लिहितोय मी, इथं लिहितोय. ठीक आहे, आता बघा, 43 + 72
लक्षात घ्या शेवटच्या स्टेपकडे. हे छेदस्थानी 5 दोन्ही अपूर्णांकात कसं आहे छेद समान आहे. छेद समान असेल तर अंशाची काय होते बेरीज होते. बघा ह्या दोन अपूर्णांकामध्ये ही जे दोन अपूर्णांक आहेत इथे छेद समान आहे. छेद समान असेल तर अंशाची काय होते बेरीज होते. हा मग 43/72 भागिले 5 अधिक ह्या दोन अपूर्णांकामध्ये छेद समान आहेत 3 छेद आहे मग अंशाची काय होणार आहे बेरीज होणार आहे 34 अधिक 29 छेद 3 छेदस्थानी 4. इथपर्यंत समजते का? माना हलवा बघ दिसतंय तुम्ही मला. ओके आता 43 अधिक 72 43 अधिक 72 बेरीज सांगा. 115 भागिले 5 अधिक 34 अधिक 29 63 भागिले 3 भागिले 4. आता याला संक्षिप्त करून घ्या. 5 115 भाग जातो का तर जातो. 5 1 5 हा 5 दुनी 10 उरला एक 5 3 15 3 3 भाग जातो का तर जातो. 3 1 3 3 दुनी 6 3 1 3 राहिलं काय मग इथं समोर लिहितोय मी इकडं 23 प्लस 21 छेदस्थानी 4. इथपर्यंत समजतंय का सगळ्यांना? मला काही अडचण आहे का इथपर्यंत सांगा आत्ताच. नाहीये ओके. हा 23 अधिक 21 बेरीज करा. सरासरी 11 3 आणि 1 4 2 2 4 छेदस्थानी 4 44 भागिले 4 उत्तर 11 सरासरी येतंय. काय आलं 11. सरासरी काय आली 11. येतं लक्षामध्ये? हो सर. हो सर. लिहून घ्यायचं की लिहून घ्या. जिथे ते 63/3 आहे ना हा तिथे जर आपण 3 अजून 21 ला एकदा भाग घातले तर अरे छेदात एकच 3 आहे ना 3 1 3 1चा भाग गेला ना 3 ला पण 3 कुठे राहिली छेदामध्ये नाही राहिली ना. हा समजतंय का? हो हा घेतलं लिहून किंवा रेकॉर्डिंग क्लासमध्ये तुम्ही हे लिहू शकता. ठीक आहे यायचं राहिले असेल तर. हा आपण जाऊया तिसऱ्या प्रश्नाकडे. हा तिसरा प्रश्न स्क्रीनवर आलेला आहे. रात्रशाळेच्या एका वर्गातील 50 विद्यार्थ्यांचे वय पुढील प्रमाणे. कोणते ते चार्ट आपण लिहितोय. विद्यार्थी विद्यार्थी प्लस वय. वय जे आहे ते वर्षामध्ये आहे. ठीक आहे त्यांचा जो चार्ट आहे तो इथे करतोय मी आता. 5 विद्यार्थी आहेत त्या 5 विद्यार्थ्यांचं वय वर्ष आहे 15 वर्ष. दुसरे 12 विद्यार्थी आहेत त्या 12 विद्यार्थ्यांचं वय आहे 16 वर्ष. तिसरे 8 विद्यार्थी आहेत त्यांचं वय आहे 17 वर्ष. दुसरे 15 विद्यार्थी आहेत त्यांचं वय आहे 18 वर्ष. आणि हे 10 विद्यार्थी त्यांचं वय आहे 19 वर्ष. तर तर या 50 विद्यार्थ्यांच्या वयांची सरासरी किती? विद्यार्थ्यांच्या वयांची सरासरी विचारायची आपल्याला. सरासरी काढायचंय. प्रश्न समजलाय का? प्रश्न समजावून सांगू एकदा. हो सर. हा तर प्रश्न समजावून सर पुन्हा एकदा सांगा ना. बर आता बघा एका रात्रशाळेमध्ये 50 विद्यार्थी आहेत बरोबर आहे. त्या 50 विद्यार्थ्यांपैकी 5 विद्यार्थ्यांचं जे वय आहे ते 15 वर्ष आहे. कळतंय का? 12 विद्यार्थ्यांचं वय जे आहे ते 16 वर्ष आहे. 8 विद्यार्थ्यांचं वय आहे ते 17 वर्ष आहे. 15 विद्यार्थ्यांचं वय आहे ते 18 वर्ष आहे. आणि 10 विद्यार्थ्यांचं वय आहे ते 19 वर्ष. जर विद्यार्थ्यांची बेरीज केली तर विद्यार्थ्यांची बेरीज 50च येते. येते का लक्षात मी काय म्हणतोय? हो सर समजलं. हा आता बघा या 50 विद्यार्थ्यांची काय करायची आपल्याला सरासरी काढायची आहे. या 50 विद्यार्थ्यांची काय काढायची आहे सरासरी आपल्याला काढायची आहे. मग कसं काढणार? 50 विद्यार्थ्यांची सरासरी काढत असताना 50 विद्यार्थ्यांच्या वयांची बेरीज केली पाहिजे. बरोबर का नाही? मला प्रत्येक 5 मुलांचं वय वेगळं आहे, 12 मुलांचं वय वेगळं आहे, 8 मुलांचं वय वेगळं आहे, 15 मुलांचं वय वेगळं आहे आणि 10 मुलांचं वय वेगळं आहे. मग त्या मुलांच्या वयांची बेरीज काढली पाहिजे पहिल्यांदा. बरोबर आहे? मग आपण सर्व मुलांच्या वयांची बेरीज करूया. सर्व मुलांच्या
सर्व मुलांच्या वयाची बेरीज. ठीक आहे. हा, पहिल्यांदा 5 मुलांचे वय किती आहे? हे 5 मुलं आहेत. तर 5 मुलांचं वय किती आहे? 15 वर्षे. बरोबर आहे. प्रत्येक मुलाचं वय किती आहे? 15 वर्ष. मग 5 मुलांचं जर काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? 5 गुणिले 15 करावं लागेल. बरोबर आहे का? 75. हा, 5 मुलांच्या वयाची बेरीज केली 75 आली. ठीक आहे. त्यानंतरच्या पुढच्या 12 मुलांचं वय, पुढच्या 12 मुलांचं वय किती आहे? प्रत्येक मुलाचं 16 वर्ष आहे. मग 12 मुलांच्या वयाची बेरीज काढायची असेल तर 12 गुणिले 16 करावं लागेल आपल्याला. बरोबर आहे की नाही? मग सांगा 12 गुणिले 16 किती ते सांगा. 192. 192. त्यानंतर 8 मुलांचं वय 17 आहे. 8 मुलांचं वय 17 आहे. मग त्या 8 मुलांच्या वयांची बेरीज केली पाहिजे. 8 मुलांच्या वयांची बेरीज करण्यासाठी आपण 8 गुणिले 17 करतोय. 17 8 किती? 136. 119. 126. 136. 136. त्यानंतर 15 मुलांचं वय किती आहे? 18 वर्ष आहे. मग 15 गुणिले 18 करावं लागेल. 217. 270. ओके. त्यानंतर 10 मुलांच्या वयांची बेरीज किती आहे? 10 मुलांचं प्रत्येक वय 19 वर्ष आहे. मग 10 मुलांच्या वयांची या सर्व मुलांच्या वयांची बेरीज, या सर्व मुलांच्या वयांची बेरीज उभी बेरीज करा. हे बेरीज करा. 6 2 8, 8 5 13 3, 8 1, 7 1 8, 9 8 17, 17 3 20, 20 7 27, 27 प्लस 9, 27 प्लस 9 36 ला 6, 8 3, 3 1 4, 4 1 5, 5 2 7, 7 1 8, 863. बेरीज बरोबर आहे का चुकली आहे? सर माझं 860 आलं. 860 कसं येईल रे? 860 नाही येणार. बरोबर आहे. बेरीज बरोबर आहे. बरोबर. बेरीज बरोबर म्हणताय तर मग आपण सरासरी काढूया. सरासरीचं सूत्र काय? सरासरी बरोबर 50 विद्यार्थ्यांच्या वयांची बेरीज किती आहे? 863 आहे. एकूण विद्यार्थी किती आहेत? 50 आहेत. ओके. आता बघा 863 ला आपण 50 न भागूया. 50 भागिले 863 आपल्या गरीबासारखा भाकर करूया. 50 1 50, किती बाकी उरले? 6, 8 5 गेले 3, 36 भाग जात नाही म्हणून वरून घेतले 3. 50 चा कितवा भाग बसेल? 363 ला 7वा भाग बसेल. 7वा. 50 7 350. किती उरले? 3 उरले. 13 उरले. पॉइंट द्या. शून्य दे. 15 50 दोन्ही 100. किती उरले? 30 उरले. ठीक आहे. 30 उरले. पॉइंट दिलेला आहे म्हणून 1 शून्य घेतलं ऑलरेडी. 50 त्रिक सॉरी 50 सक्क 300. 17.26. ओके. 863 भागिले 50 केलं तर उत्तर आपले येते 17.26. सरासरी किती आली? 17.26. समजलं का हे एक्झाम्पल? माना हलवा समजलं असेल तर मला एक डाऊट आहे. हा विचारा. तिथं 5 विद्यार्थ्यांचे वय 15 दिले ना, मग तिथं प्रत्येकी थोडी म्हणजे कसं? तू बघ ना 5 + 12 + 8 + 15 + 10 केली की 50 येते ना. त्याशिवाय 50 येईल का ते? म्हणजे वयाचं म्हणजे 5 विद्यार्थ्यांचे 15 दिले नाही का? 5 विद्यार्थी आपल्या वर्गातील 50 विद्यार्थी आहेत ना, त्या 50 पैकी 5 विद्यार्थ्यांचं वय प्रत्येकी 15 वर्ष आहे असं समजायचं. सर्व मांडणी नाही लक्षात आली. तू जॉईन नव्हतीस सर आली. तू काय कर, रेकॉर्डिंग क्लास मध्ये हा व्हिडिओ बघ. तू
तू आता मध्ये जॉईन झालेली आहेस. ठीक आहे, बरं. समजेल तुला. ओके. हा, झालं हे. हा, पुढच्या हो सर. संख्येत एका जागी बसून व्हिडिओ बघ. मोबाईल फिरू नको सारखं सारखं. हा, लिहून घेतलं असेल तर मी इरेज करतो. हो सर. हो सर. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. हा, पुढचा प्रश्न स्क्रीनवर आलेला आहे. पुढीलपैकी अचूक विधान कोणते असं तुम्हाला विचारलंय. ठीक आहे, आता हे जे प्रश्न आहे तो प्रश्न आपल्याला पडताळून पाहायचे. हे जे प्रश्न आहेत ते पडताळून पाहायचे आपल्याला. ठीक आहे, चेक करायचे सगळे विधान. चेक कशी करण्यात आपण एक एक विधान चेक करूया. हा, पुढीलपैकी अचूक विधान कोणते? अचूक म्हणजे बरोबर. पहिले विधान, 3 क्रमवार समसंख्याची सरासरी समसंख्या असते. आता आपण कोणत्याही 3 क्रमवार संख्या घेऊया. ठीक आहे, समजा मी 3 क्रमवार संख्या घेतल्या. मी 12 घेतली, 14 घेतली आणि 16 घेतली. आता आपण पहिल्या दिवशी सरासरीच्या पहिल्या दिवशी म्हणजे कालच्या तासाला आपण बघितलं होतं की कोणत्याही तर 3 14 क्रमवार येते. समसंख्याची सरासरी ही मधली संख्या असते. 14. हे कालच्या तासाला आपण बघितलं होतं, बरोबर आहे. हो. मग आपलं हो विधान सर. काय पहिलं, 3 क्रमवार समसंख्याची सरासरी समसंख्या असते. हे विधान चूक आहे का बरोबर आहे? बरोबर आहे सर. बरोबर आहे. बघूया. आता आपल्याला एकच विधान विचारलंय, पहिलाच विधान उत्तर आले, पण बाकीचे विधान पण आपण समजून घेऊया. ठीक आहे, त्यासाठी आपण खालचे विधान सुद्धा पाहूया. ठीक आहे, बघा, 3 समसंख्याची सरासरी विषम संख्या असते. अरे कोणत्याही 3 समसंख्या घ्या. मी 2 घेतलं आणि ते क्रमवार सांगितलं का रे? नाही. कोणत्याही घेऊन बघा. 2 घेतलं, मी 6 घेतलं आणि 10 घेतलं. इथे क्रमवार सांगितलंय का? नाही. नाही सर. नको बोलतो. हा, तर कोणत्याही 3 आपण समसंख्या घेतल्या, त्या क्रमवार सांगितलेत का? क्रमवार घ्या म्हटलं का आपल्याला? नाही. मग कोणत्याही 3 घेतल्या, 2 + 6 + 10 ची सरासरी काढून बघा. बेरीज काय द्यायची? 10 + 6 16, 16 + 2 18, 18/3 6. सरासरी काय आली? समसंख्या आली. पण या विधानात काय म्हणले? 3 समसंख्याची सरासरी विषम संख्या असते म्हणले. मग हे विधान चूक आहे का बरोबर आहे? चूक आहे. हा, तिसरं विधान बघा, 5 विषम संख्यांची सरासरी समसंख्या असते म्हणले. मग कोणत्याही 5 विषम संख्या आपण घेऊया. 5 क्रमवार घ्या म्हणले का? नाही. कोणत्याही घ्या म्हणले. मग कोणत्याही घेऊया. समजा मी विषम संख्या घेतली, 1 घेतली, 3 घेतली, 7 घेतली, 9 घेतली आणि 13 घेतली. त्यांची सरासरी समसंख्या येते का बघा. सरासरी म्हणजे काय? त्यांची बेरीज करायची भागिले 5. 5 13 हा, बेरीज करायची. किती ती बेरीज? 23 33 33 येते. 33/5. 33/5 हे दशांश अपूर्णांकात येणार आहे. मग हे सम येईल का रे? उत्तर सम येईल का? 5 × 30, नाही. 5 × 30, नाही. पॉईंट 3 उरले. 5 × हे सम येऊ शकतं का? तर दशांश अपूर्णांक येतोय. सम येते का? समसंख्या येत नाही, दशांश अपूर्णांकामध्ये येते. त्यामुळे हे विधान सुद्धा कसं आहे? चुकीचं आहे. ठीक आहे. हा, बोला. सर तिथं मधली संख्या नाही, ते दशांश अपूर्णांक आहे, ते इंटिजर आहे, समसंख्या नाहीये. समसंख्या म्हणजे ज्याच्या एक स्थानी 2 4 6 असं आहे. 6.6च्या पुढे जाते ते. ठीक आहे. हा, तुम्ही उदाहरण चेंज करा, तुमची फिगर बदलते. 5 बदला, तुमची फिगर बदलून जाईल. संख्या बदलली की सरासरीची किंमत बदलून जाईल. ठीक आहे, समय येत नाहीये. आता 14 उदाहरण बघूया. एखाद्या गटातील प्रत्येक संख्या समान अंकाने वाढवल्यास गटाची सरासरी बदलत नाहीये. आता कोणत्याही संख्येचा गट घेऊया. समजा मी 3 संख्येचा गट घेतला, 2 घेतले, 4 घेतले आणि 6 घेतले. आता ही जो गट आहे संख्याचा, या गटामध्ये प्रत्येक संख्या समान अंकाने वाढवल्यास 2 मध्ये +1 केलं, 4 मध्ये +1 केलं, 6 मध्ये +1 केलं. आधी मला सांगा,
2 + 4 + 6 याची सरासरी किती येते रे? 4 4 किती? हा. 4 × 8 8 आणि 6 2 + 4 + 6 यांची सरासरी किती येते सांगा? 2 कसं 12 येईल? कोणता एक संख्या घ्यायची येणार त्यातली? ना 2 6 त्याच्या खाली 2 तीन + आहे. 4 + 6 किती येते? हा बोला. खाली येईल ना हा इथं खाली 2 3 अधिक येणार 4 बरोबर अधिक आहे. 6 केले ना, हे असताना 3 येईल त्याच्या बरोबर खाली आहे. 3 येईल ना हो टाकावं हो लागेल. हो हो छेदस्थानी 3 येणार आहे. हा 6 आणि 4 10 3 हा 12 12 / 3 बरोबर आहे. 3 × 12 सरासरी काय आली? 4 आली. आता या गटामध्ये सर समान अंकाने वाढवली. या गटामध्ये संख्या मी समान अंकाने वाढवल्या. प्रत्येक ह्याच्यामध्ये एक एक वाढवला. 2 मध्ये 1 केलं 3 झाले. 4 मध्ये 1 वाढवले 5 झाले. 6 मध्ये 1 वाढवले 7 झाले. मग आता हे ज्या नवीन संख्या आहेत यांच्या गटाची सरासरी बदलत नाही असं म्हटलंय. मग ते चेक करून बघितलं पाहिजे बदलते का नाही ते. बरोबर का नाही? चेक करून बघितलं पाहिजे. मग 3 + 5 + 7 भागिले 3 7 आणि 3 10 आणि 5 15 15 भागिले 3 सरासरी काय आली? 5 आली. नाही सर 5 आहे. बदलत नाही म्हणलं होतं पण इथे सरासरी काय झाली? बदलली आहे. ठीक आहे. त्यामुळं 14 विधान सुद्धा कसं आहे? चूक आहे. मग आपलं कोणतं विधान चूक आहे? फक्त विधान क्रमांक 1 हे आपलं अचूक विधान आहे. सर माझा एक डाऊट आहे. हा विचारा. सर तीन क्रमवार समसंख्यांची सरासरी समसंख्या येते मग -12 अधिक 14 वजा 16 अशी जर संख्या असतील तर अधिक 14च उत्तर येणार का? -12 अधिक 14 -12 अधिक 14 -12 अधिक 14 क्रमवार कसं काय असणार आहे? क्रमवार नसणार ना. -12 -14 -16 ह्या संख्या क्रमवार झाल्या. -12 अधिक 14 ह्या संख्या क्रमवार होत नाहीत. श्रुती समजते का? हॅलो. हा सर. हा इकडे बघ. -12 अधिक 14 ह्या संख्या क्रमवार होत नाहीत. या संख्येमध्ये खूप संख्याचा फरक आहे. कळतोय आणि का? सर वजा 14च असेल तर म्हणजे वजा असू 12 दे. वजा -12 -14 आणि -16 या संख्येची सरासरी काढूया. तर बेरीज सगळ्यांची आता 14ची देवी सरासरी. हा 16 आणि 14 30 30 आणि 12 42 -42 भागिले 3 हा 3 1 3 उरला 1 3 चौक 12 उत्तर काय आलं? -14 आलं. आलं का? -14 हो सर. हा आलं लक्षात? ओके. आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. हा प्रश्न समजला सगळ्यांना? कुणाला काही डाऊट नाही? नाही सर समजलं. तनू हो सर समजलं. समजलाय सर. हा पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. हा पुढचा प्रश्न स्क्रीनवर आलेला आहे. हा बघा. एका वर्गातील सर्व मुलांच्या वयांची सरासरी 12 वर्ष आहे. त्यापैकी 15 मुलांच्या वयाची सरासरी 10 वर्ष आहे. उरलेल्या मुलांच्या वयाची सरासरी 13 वर्ष आहे. तर त्या वर्गात एकूण मुले किती? आता बघा. त्या वर्गात एकूण मुले किती माहिती आहे का आपल्याला? नाही. मग त्या वर्गातील मुले एक्स समजायची. किती समजायची? एक्स. त्या एक्स पैकी तुम्हाला 15 मुलांच्या वयाची सरासरी दिली आहे. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला 15 मुलांच्या वयांची बेरीज काढता येईल. आणि उरलेल्या मुलांच्या वयांची सुद्धा सरासरी दिली आहे. त्यामुळे तुम्हाला उरलेल्या मुलांच्या वयांची सुद्धा बेरीज काढता येईल. बरोबर आहे. हा ते आपण सोडवूया. सोडवता तुमच्या लक्षात येईल व्यवस्थित. ठीक आहे. कसं सोडवायचं? समजा समजा वर्गातील समजा वर्गातील एकूण मुले. धनो काही कळत नाही का? हा वर्गातील एकूण मुले. वर्गातील एकूण मुले एक्स. ए दीदी तिकडे जाऊन खेळ. मार खायचंय. हा हा वर्गातील एकूण मुले किती? एक्स झाली. आता बघा. हा वर्गातील एकूण मुले एक्स.
मग एकूण मुलांच्या वयाची सरासरी किती दिली आहे? 12 दिलेली आहे. ठीक आहे. म्हणजे काय? वर्गातील वर्गातील सर्व मुलांच्या वयांची बेरीज, वर्गातील सर्व मुलांच्या वयांची बेरीज, मुलांच्या वयांची बेरीज बरोबर 12x येणार. 12 गुणिले x म्हणजे 12x. सर तुम्ही 12 गुणिले x कसं केलं? तर हा फॉर्म्युला आहे आपला. काय फॉर्म्युला आहे? सरासरी बरोबर, हा फॉर्म्युलानुसार केले, सरासरी बरोबर बेरीज भागिले एकूण संख्या. आता आपली एकूण संख्या किती आहे? सरासरी आपल्याला सांगितले, सर्व मुलांच्या वयाची सरासरी 12 सांगितले. एकूण संख्या माहिती आहे का आपल्याला? x, आपण x समजली आणि एकूण वयांची बेरीज म्हटले. अशा पद्धती आपण मांडलं. मग हे बेरीज बरोबर काय होतं? बेरीज बरोबर 12 गुणिले x होतं. हे समजलंय का? हे कळालं का? तुला काही डाऊट आहे अजून? हो सर. ओके. आता वर्गातील सर्व मुलांच्या वयांची बेरीज 12x. आता मी डायरेक्टली लिहिणार आहे बरं का, आता फॉर्म्युला प्रत्येक वेळेस लिहिणार नाहीये. त्यानंतर वर्गातील 15 मुलांच्या वयांची बेरीज, 15 मुलांच्या वयांची बेरीज, 15 मुलांच्या वयांची बेरीज बरोबर 15x. बरोबर आहे. आता उरलेले विद्यार्थी म्हणजे काय असणार आहेत? तर एक्स मधून जे 15 वजा करू, बघा उरलेले विद्यार्थी, आता वर्गात एकूण एक्स विद्यार्थी, उरलेले विद्यार्थी वर्गात एकूण एक्स विद्यार्थी आहेत, त्यापैकी 15 मुलांच्या वयांची सरासरी दिली आपल्याला. ठीक आहे. वर्गात एकूण एक्स विद्यार्थी आहेत, त्यापैकी 15 मुलांच्या वयांची सरासरी दिली आहे. उरलेले विद्यार्थी काय झाले? एक्स वजा 15 झाले. किती झाले? एक्स वजा 15. हे उरलेले विद्यार्थी एक्स वजा 15 कसं आलं हे कळालंय का? नाही. नाही कळालं? नाही. बर, इकडे बघा, एकूण मुलं एक्स आहेत, बरोबर आहे. त्यातले 15 मुलं आहेत आणि हे मुलं आपले वाय मुलं माहित नाहीत आपल्याला. उरलेले विद्यार्थी म्हणजे वाय विद्यार्थी झालं, बरोबर आहे. वाय विद्यार्थी करत असताना हे 15 मुलं एक्स, एकूण मुलं एक्स म्हणून वजा केले म्हणजे काय झालं? एक्स वजा 15 झालं. उरलेले विद्यार्थी बरोबर एक्स वजा 15. समजलं सर. समजतंय का? समजलं सर. हो सर. आता समजलं सगळ्यांना? हा. आता बघा, उरलेले विद्यार्थी एक्स वजा 15 यांची सरासरी तुम्हाला दिली आहे. किती दिली आहे तुम्हाला? 13 दिली. 13 गणितामध्ये दिली, 13 वर्ष. ठीक आहे. एकूण उरलेले विद्यार्थी किती आहेत? एक्स वजा 15 आहेत, म्हणून 13 गुणिले कंसात एक्स वजा 15 केलं मी. ओके. आता हे जे कंस आहे तो कंस आपल्याला सोडून घ्यायचा आहे. लक्ष द्या सगळ्यांनी. 13 गुणिले एक्स 13x, 13 गुणिले 15, 13 गुणिले एक्स केलं, 13x लिहिलं. 13 गुणिले 15 करतोय, सांगा किती येतं? 13 पाचा 5 5 40 6, 13 1 13, 13 6 195. बरोबर आहे. ठीक आहे. आता आपल्याला बघा, सर्वांच्या पण वयांची बेरीज काढली, तर आपल्याला काय करायचे? वर्गातील एकूण मुले काढायची. लक्षात घ्या, सर्व मुलांच्या वयांची बेरीज, सर्व मुलांच्या वयाची बेरीज बरोबर 15 मुलांच्या वयांची बेरीज 15x प्लस उरलेल्या विद्यार्थ्यांच्या वयांची बेरीज 13x वजा 195. इकडे बघा, ते 15 मुलांच्या वयांची बेरीज आणि उरलेल्या विद्यार्थ्यांच्या वयांची बेरीज, ही बेरीज कुणाबरोबर असणार आहे? सर्व मुलांच्या वयांच्या बेरीज इतकी असणार आहे. इथपर्यंत समजतंय? हो सर. हा. आता ही सोडून घेऊया. सर्व मुलं किती वयांची बेरीज किती आहे? 12x आहे, बरोबर 15x. 15x प्लस 13x किती झाली सांगा? 15x प्लस 13x बेरीज किती झाली सांगा? 28x वजा 195. आता 195 जे राईट हँड साईडला आहे ते लेफ्ट हँड साईडला आलं, अधिक 195 झालं, बरोबर आहे. 28x हे 12x जे आहे ते लेफ्ट हँड साईडला आहे, ते राईट हँड साईडला आलं, ते वजा 12x झालं. ओके. 195 ला 195, 28 म्हणून 12 गेले, किती राहिले? 16x. 28 मध्ये 16x. हा, तुला कुठं काही चुकले का रे?
कुठेतरी आपली बेड कॅल्क्युलेशन चुकले का? सर आपण 10 त्यांपैकी 15 मुलांच्या वयाची सरासरी 10 वर्षच कुठे घेतलं नाही. हा 15 म्हणजे 15 गुणिले 10 150 येते, बरोबर आहे. हा 15 मुलांच्या वयाची सरासरी 10 दिले, 10 गुणिले 15 म्हणजे हे येतं 150 येतं. ठीक आहे, इथं चुकलं. राईट, इथे येतं 150. उत्तर काय येत नाहीये. ठीक आहे, आपल्याला वेळ कमी राहिला बरं का, 1 मिनिटापेक्षा कमी वेळ राहिला. मी फक्त सोडवतो हे गणित बरं का. इथे 150 येतं. ठीक आहे, आता बघा 12x 150 अधिक 13x वजा 195 हे समीकरण सोडवलं की आपलं उत्तर येणार आहे. 1 मिनिटापेक्षा कमी कालावधी राहिला आहे. 1 मिनिटात आपली झूम मिटिंग संपेल. ही झूम मिटिंग संपली की लिहिलेलं सगळं इरेज होऊन जाईल. तेव्हा आपण लवकर सोडवूया. ठीक आहे, मी फास्ट सोडवतोय थोडं. आता बघा रिजन 150 लेफ्ट हँड साईडला आलं, 195 हे राईट लेफ्ट हँड साईडला आलं. ठीक आहे, 150 इकडल्या बाजूला आले, 195 इकडल्या साईडला आलं, त्याचे चिन्ह बदलले. ठीक आहे, 13x वजा 12x. ठीक आहे, 195 वजा 150 किती येतं सांगा? 45. 13x वजा 12x किती आलं? 1 x बरोबर किती आलं? 45. म्हणजे याचा अर्थ काय? त्या वर्गात एकूण किती विद्यार्थी आहेत? 45 विद्यार्थी आहेत. शेवटचे काही सेकंद शिल्लक आहेत. कुणाला कोणती स्टेप समजली असेल तर सांगा आत्ताच. सर हा बोल लवकर, मीटिंग संपून जाईल. सर तिथे दुसरी स्टेप जरा डबल सांगता? आता तू काय कर, रेकॉर्डिंग क्लासमध्ये बघ. आता मीटिंग संपून जाणार आहे बरं का. आता सांगेपर्यंत पण वेळ नाही. रिजन व्हायचे सर. रिजन होऊ नका, रिजन होऊ नका. लाईट